गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण सेमीचा 8वीचा फर्स्ट चॅप्टर लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स हा स्टडी करणार आहोत. सो पहा व्हिडिओमध्ये. सो फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द हिरिची फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हिरिची म्हणजे तरी काय की कोणत्या क्रम किंवा श्रेणीनुसार हे लिव्हिंग वर्ल्ड जे आहे किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे आपलं क्लासिफिकेशन म्हणजे जे सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस आहे त्यानुसार लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन किंवा ते वेगवेगळ्या श्रेणीमध्ये वर्गामध्ये ठेवणं. जसं आपले क्लासरूम्स आहेत की फर्स्ट, सेकंड, थर्ड, 8, 9, 10 असे जे क्लास केलेले आहेत ते क्लास कसे केलेले आहेत अकॉर्डिंग टू एजेस जे वय आहे ते अँड अकॉर्डिंग टू द नॉलेज ऑर द ब्रेन कॅपॅसिटी टू ॲक्सेप्ट द नॉलेज. मग त्याच पद्धतीने जे लिव्हिंग वर्ल्ड आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांचं सुद्धा क्लासिफिकेशन केलेलं आहे बेस्ड ऑन सिमिलरिटी आणि डिफरन्सेस. तर फर्स्ट क्वेश्चन आहे की व्हॉट इज द हिरिची फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे कोणती श्रेणीबद्धता किंवा कोणत्या प्रमाणे कशाप्रमाणे हे क्लासिफिकेशन केलेलं आहे. सो सी इन दॅट देर आर 7 टाइप्स ऑर 7 हिरिची 7 ज्या आहेत त्या श्रेणी आहेत की ज्यांच्यामध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. म्हणजे जसं आपण एक्झाम्पल घेऊ जनरल आणि मग हे पर्टिक्युलर घेऊ. ज्या पद्धतीने आपण म्हणतो वर्ल्ड, टोटल वर्ल्ड, त्या वर्ल्डमध्ये आहेत 7 कॉन्टिनेंट्स, देन देर आर कंट्रीज, देन द स्टेट्स, देन द डिस्ट्रिक्ट्स अँड देन द तहसील और तालुका अँड देन वी कम टू द विलेजेस और टाउन. म्हणजे हे जे काय आहे क्लासिफिकेशन केलेलं आहे. सगळ्यात अगोदर सगळ्यात मोठं काय आहे तर जग आहे. त्याच्यामध्ये गेलं तर कॉन्टिनेंट्स आहेत म्हणजे खंड आहेत. त्याच्या आतमध्ये अजून डिस्ट्रीब्यूट केलं तर कंट्रीज आहे. जसं आपण कोणत्या कॉन्टिनेंटमध्ये येतो, एशिया खंडात येतो, आशिया खंडामध्ये येत असतो. त्याच पद्धतीने खाली आल्यानंतर आपले देश, मग आपण भारत देशात येतो. त्याच्या आतमध्ये आल्यानंतर राज्य, आपण कोणत्या राज्यात आहोत, महाराष्ट्र स्टेटमध्ये आहेत. पुन्हा आपण कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये आहोत, अहमदनगरमध्ये. देन कम टू कोणत्या तालुक्यात किंवा तहसीलमध्ये आहोत तर राहता. देन द व्हिलेज वाकडी. म्हणजे या पद्धतीने ही जी श्रेणी केलेली आहे क्लासिफिकेशनची, त्याच पद्धतीने लिव्हिंग वर्ल्डचं किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं सुद्धा श्रेणी म्हणजेच हिरिची केलेली आहे. ती कशी आहे तर फर्स्ट किंगडम, देन फायलम, क्लासेस, ऑर्डर, फॅमिलीज, जीन्स अँड स्पेसीज या 7 मध्ये ते डिव्हाइड केलेले दिसून येतात. सेकंड क्वेश्चन, हु इन्व्हेंटेड बायोनॉमियल सिस्टीम. तर बायोनॉमियल सिस्टीम म्हणजे काय, 2 नेम सिस्टीम किंवा 2 नेमिंग सिस्टीम, 2 नावं दिले जातात. जसं आपण सुद्धा आपले सुद्धा नावं कसे आहेत, सगळ्यात अगोदर सरनेम्स आहेत. सरनेम मध्ये स्पेशल नेम येतं म्हणजे स्वतःचं पर्टिक्युलर नेम. अशा पद्धतीने ते क्लासिफाय केले जातात. तर आता बायनॉमियल सिस्टीम मध्ये 2 घेतले जातात. कोणते तर पहा, हु इन्व्हेंटेड, कोणी शोधलं ते पहा. फर्स्ट कार्ल लिनस इज द सायंटिस्ट. बायोलॉजी इज द सब्जेक्ट ऑफ दिस सायंटिस्ट अँड ही classify or he gives the name to the living organism according to binomial system. Which levels of hierarchy are considered while writing the name in a binomial nomenclature. मग बायोनॉमियल नॉमेनक्लेचर मध्ये कशा पद्धतीने ते नावं दिली जातात. म्हणजे अगोदर सरनेम, त्याच्यानंतर पर्टिक्युलर नेम, अशा पद्धतीने आपण शाळेत नाव घेतो. मग आता इथे कसं आहे तर फर्स्ट अ जेनेरिक नेम विच डिनोट द जीनस म्हणजे कोणते जीन्स आहे. म्हणजे आपण जसं ह्युमन आहोत, ॲनिमल, लायन म्हणजे त्याला आपण लायन, कॅट, बिग कॅटमध्ये येतात. या पद्धतीने काही व्हेजिटेरियन आहे त्याला आपण त्याला आपण व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन म्हणजेच ते आहेत कार्निव्होरस, हर्बिव्होरस असं जे आहेत याला आपण जीन्स म्हणतो. नेक्स्ट अ स्पेसिफिक नेम विच डिनोट्स द स्पेसीज. मग ती स्पेसीज म्हणजे कॅटच्या स्पेसीज मध्ये कोणता आहे त्या पद्धतीने. त्यासाठी एक्झाम्पल पहा, आपलं कन्सिडर केलं ह्युमन्स हा कन्सिडर्ड इन अ जीन्स कोणता येतं आपले होमो म्हणजे आपण ह्युमन्स मध्ये येतो, ह्युमन्स म्हणून होमो. आणि स्पेसीज आहे आपली सॅपियन, होमो सॅपियन हे आपलं सायंटिफिक नेम आहे. नेक्स्ट फर्स्ट पॉइंट, बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय तर जैवविविधता.
आपण जर घराच्या बाहेर पडलो तर रस्त्याने जाताना येताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दिसून येतात. त्याच्यात प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत. ॲनिमल्समध्ये सुद्धा डिफरंट टाईप्स ऑफ ॲनिमल्स आहेत, ज्यांना 2 पाय आहेत, 2 हात आहेत, जसे आपण आहोत, ह्युमन्स आहेत. काहींना 4 पाय आहेत तसे, अँड अदर ॲनिमल्स येतात. इन्सेक्ट आहे, मायक्रोब्स आहेत. हे सगळे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, प्लांट्स, फंगी वगैरे, यांना सगळ्यांना एकत्रित म्हणतात बायोडायव्हर्सिटी, म्हणजे जैवविविधता. वेगवेगळ्या प्रकारचे जे सजीव आहेत त्यांना म्हणतात बायोडायव्हर्सिटी. मग हे जे एवढे सजीव आहेत हे सगळे आपल्याला स्टडी करायचं, त्यांच्याबद्दल माहिती घ्यायची असेल तर आपण काय करतो? क्लासिफिकेशन करतो. यासाठी एक्झाम्पल बघा, सपोज आता आपल्याकडे 10वी पर्यंत वर्ग आहे, 5वी ते 10वी. आपण जर 5वी ते 10वीच्या सर्व मुलांना एकाच ठिकाणी बसवलं आणि टीचिंग सुरू केलं, शिकवायला सुरुवात केली, तर जमेल का? 5वीला काय शिकवायचं, 10वीला काय शिकवणार? प्रत्येक एजनुसार, प्रत्येक स्टँडर्डनुसार, क्लासनुसार प्रत्येकाचं जे सब्जेक्ट आहेत, त्यांची जी डेप्थ आहे, जी गाभाभूत घटक आहेत, ते वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाला सगळ्याच गोष्टी सांगता येईल, शिकवता येईल असं नाही. जसं एक जनरल उदाहरण पहा. आपण सपोज एक्झाम्पल घेऊ, जंगलामध्ये 3 प्राणी घेतले, एक उंट घेतला, एक हरिण घेतला आणि एक माकड घेतला, आणि या तिघांना सांगितलं झाडावर चढा. कोण चढेल? माकड चढेल. का? बिकॉज देअर बॉडी, देअर फिजिकल ॲबिलिटी इज टू क्लाइंब द ट्री. तो त्यासाठी बनलेला आहे. उंट जो आहे तो जास्त मान उंच आहे, तो सहजी वरती उंच ठिकाणी असलेले गवत वगैरे खाऊ शकतो. म्हणजेच काय? हरिण गतिमान आहे, फास्ट धावू शकतो. दॅट मीन्स ऑल आर डिफरंट बट सम, आणि त्यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटीज आहे. म्हणजे काय? तर हे सगळे लिव्हिंग आहेत, हे सगळे ॲनिमल आहेत. मग या पद्धतीने यांचं क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे. सो इट इज अ नीड ऑफ क्लासिफिकेशन. पहा, the living organism on earth have adapted according to geographic regions, food ingestion, defense, etc. Living organism जे पृथ्वीवर आहे on earth have adapted. What is meant by adaptation? That means the change made in itself to live or survive in a adverse condition. म्हणजे स्वतःमध्ये बदल घडवून जे ॲडव्हर्स कंडिशन आहे, विरोधी जे प्रतिकूल परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये जगणं, टिकणं, त्याला म्हणतात ॲडॅप्टेशन. आता ॲडॅप्टेशन म्हणजे त्याला मराठीत अनुकूलन म्हणतो. याचं जनरल एक्झाम्पल, सोपं एक्झाम्पल घेतलं तर बर्ड्स हॅव हॉलो बोन्स. पक्षी जे आहेत त्यांचे जे बोन्स आहेत तर हॉलो म्हणजे पोकळ असतात. आता पोकळ का असतात? तर त्या पोकळ असल्या कारणास्तव त्यांचं वेट, वजन इतकं हलकं होतं की ते सहजासहजी हवेमध्ये उडू शकतात. बट वी कॅनॉट फ्लाय. आपण का उडू शकत नाही? बिकॉज आवर बोन्स आर कम्प्लिटली फिल्ड. पूर्णतः भरलेले आहे, आपल्या काय हॉलो नाही. त्याला म्हणतात अडॅप्टेशन. जिओग्राफिकल रिजन म्हणजे भौगोलिक अवस्थेनुसार किंवा परिस्थितीनुसार. आता याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर ज्या ठिकाणी सपोज पोलर रिजन घेतले, बर्फाच्छादित प्रदेश. पोलर रिजन मध्ये कोणकोणते ॲनिमल्स आढळतात? जनरली व्हाईट बियर, पोलर बियर आपण त्याला म्हणतो की पांढऱ्या रंगाचा. नेक्स्ट याक और द फॉक्स. पण ते फॉक्स वगैरे जर ॲनिमल पाहिले म्हणजे कोल्हा लांडगा, तिथले जर कॅट पाहिले म्हणजेच त्या कॅट असेल, अदर टायगर्स असेल, तर त्यांचे स्किनवर खूप जास्त केस दिसून येतात. का? टू प्रिव्हेंट फ्रॉम कोल्ड. थंडीपासून बचाव करण्यासाठी. जसं आपण थंडी वाजली की आपण स्वेटर वगैरे घालतो, त्याच पद्धतीने त्यांच्या शरीरावरती ते केस आहेत, हिअर्स आहेत की ज्याच्यापासून त्यांना उष्णता भेटते. दे कॅन सर्वाइव्ह इन अ कोल्ड रिजन. तसंच जर आपण उंट वगैरे विचार घेतला तर ते कुठे राहतात? दे आर लिव्ह इन अ डेझर्ट. ते डेझर्टमध्ये राहतात, वाळवंटात राहतात. मग त्यानुसार त्यांची हाईट, उंची, त्यांची स्किन, त्यांच्या पायाची रचना, दे हॅव अ डिफरंट. म्हणजे ज्या त्या रिजननुसार, जिओग्राफिकल म्हणजे भौगोलिक अवस्थेनुसार त्यांच्यामध्ये ते बदल झालेले आहेत. त्यांना आपण म्हणतो अडॅप्टेशन. फूड इंजेक्शन म्हणजे काय खातात त्यानुसार. काही व्हेजिटेबल्स खातात म्हणून त्याला आपण, म्हणजे पाला पाचोळा वगैरे खातात त्याला आपण हर्बिव्होरस म्हणतो, आणि जे अदर ॲनिमल्सला खातात त्याला आपण कार्निव्होरस म्हणतो. नेक्स्ट डिफेन्स. आता प्रत्येकाला ॲडव्हर्स कंडिशनमध्ये आपल्या शत्रूपासून बचाव करण्यासाठी एक ॲबिलिटी असते डिफेन्सिव्ह.
समजा सरडा घेतला आपण, सॅलमेंडर, दे कॅन चेंज देअर कलर. ते स्वतःला त्या वातावरणानुसार स्वतःचा कलर बदलून घेऊ शकतात. म्हणजे काही ॲनिमल्सने स्वतःमध्ये बदल करून घेतलेले. नेक्स्ट पहा, व्हाईल अडॉप्टिंग मेनी डिफरन्सेस आर ऑब्झर्व्ड इन द ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसिस टू. अडॉप्टेशनमुळे एका स्पेसिसमध्ये खूप बदल झालेले आपल्याला दिसून येतात. फॉर एक्झाम्पल फिश ही स्पेसिस झाली, पण त्या फिशमध्ये अजून खूप फिशेस आहेत वेगवेगळ्या टाईपचे की ज्यांनी स्वतःमध्ये बदल करून घेतलेले दिसून येतात. Around 87 million species of living organisms are found on the earth, including land and sea. To study such a vast number, it was essential to divide them into groups. So groups and subgroups were created considering the similarities and differences among the living organisms. मग एवढे जे जास्त वास्ट म्हणजे खूप जास्त ज्या स्पेसीज आहेत, ॲनिमल्स किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, त्यांचं क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे. तरच त्यांचे आपल्याला स्टडी करता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे हे क्लासिफिकेशन कोणत्या बेसवर करतात, तर सिमिलरिटी अँड डिफरन्स. सेम असेल तर एका ग्रुपमध्ये, डिफरंट असेल तर वेगळ्या ग्रुपमध्ये. नेक्स्ट फॉर दिस क्लासिफिकेशन Whitaker considered following criteria. The scientist who try to classify the living organism, यातला फर्स्ट सायंटिस्ट आहे व्हिटकर. तर व्हिटकरने कशा पद्धतीने हे केले डिवाइड, तर पहा फर्स्ट आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. इथे आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. वी नो द सेल, दॅट इज द पेशी, पिशवी नाही पेशी. म्हणजे सेल म्हणजे काय, तर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर मेड अप ऑफ अ स्मॉल युनिट. प्रत्येक जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम एकदम छोट्यातल्या छोट्या युनिटने बनलेले आहे, आपण त्याला म्हणतो सेल. ज्या पद्धतीने आपण एखादी भिंत बनवायची म्हटलं किंवा एखादं घर बनवायचं म्हटलं की सगळ्यात स्मॉल युनिट त्यामध्ये येतो ब्रिक, वीट. मग त्या विटा एकाला एक ठेवून जोडून आपण घर बनवतो, भिंत बनवतो. त्याच पद्धतीने आपलं शरीर म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणताही या, त्या प्रत्येकाचं शरीर हे सेलपासून बनलेलं आहे. मग कॉम्प्लेक्सिटी म्हणजे सेल ज्या आहेत त्या दोन टाईपच्या आहेत बेसिक. कोणत्या आहेत, तर प्रोकॅरियोटिक सेल अँड युकॅरियोटिक सेल. पुन्हा प्रोकॅरियोटिक सेल अँड युकॅरियोटिक सेल. आता दोघांमध्ये डिफरन्स महत्त्वाचा आहे. हे दोन्ही डायग्राम ड्रॉ करा तुम्ही. याच्यामधले सगळ्या डायग्राम महत्त्वाचे आहे, कोणत्याही ड्रॉ करा, महत्त्वाचे आहेत. 9th ला 10th ला सुद्धा आणि तुम्हाला एक्झामला सुद्धा डायग्राम विचारले जातात. पहा प्रोकॅरियोटिक सेल. आता जनरली प्रोकॅरियोटिक सेल कोणामध्ये असतात, तर बॅक्टेरियामध्ये. आपल्यामध्ये नाही, आपल्यामध्ये युकॅरियोटिक सेल्स असतात. युकॅरियोटिक सेल दॅट इज प्रोटिस्ट, फंगी, ॲनिमल्स अँड प्लांट. सगळ्यांमध्ये जनरली बॅक्टेरिया जर सोडले तर सगळ्यांमध्ये युकॅरियोटिक सेल असतात. आता स्ट्रक्चरमध्ये पहा किती फरक आहे. प्रोकॅरियोटिक सेल जे आहे तो व्यवस्थित जर पाहिला आपण, इट लुक्स लाईक अ इक्लिप्स, म्हणजे लांबट गोल, लंब गोल आकार आपल्याला दिसतो किंवा लांबट दिसतो. आणि जर युकॅरियोटिक सेल पाहिला तर स्पेरिकल शेप दिसतो, बॉल सारखा शेप दिसतो. सेकंड डिस्टिंग्विश जर पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला सायटोप्लाझम दिसतं, न्यूक्लियोटाइड दिसतो, कॅप्सूल आहे, सेल वॉल आहे, बरंचसं आहे, बरोबर. पण सगळ्यात महत्त्वाचा पार्ट प्रोकॅरियोटिक मध्ये नाहीये, तो म्हणजे हा न्यूक्लियस, केंद्रक. हा जो सेंट्रल पार्ट आहे, हा सेंट्रल पार्ट याच्यामध्ये ॲब्सेंट दिसतो आपल्याला. हा जो मेन सेंट्रल पार्ट आहे न्यूक्लियसचा, तो याच्यामध्ये ॲब्सेंट दिसतो. म्हणजेच आपण म्हणू शकतो इन प्रोकॅरियोटिक सेल डिस्टिंक्ट न्यूक्लियस इज नॉट ऑब्झर्व्ड. डिस्टिंक्ट म्हणजे वेगळा असा न्यूक्लियस आपल्याला दिसत नाही. इथे लिहिलेलं आहे पहा, इन प्रोकॅरियोटिक सेल डिस्टिंक्ट न्यूक्लियस इज नॉट ऑब्झर्व्ड, व्हाईल इन अ युकॅरियोटिक सेल डिस्टिंक्ट न्यूक्लियस इज ऑब्झर्व्ड. डिस्टिंक्ट म्हणजे असा वेगळा. आता इथे गोल दिसते पहा, इथे एकदम सेंटरला इथे आपल्याला गोल दिसून येतो. हा आहे न्यूक्लियस, इथे लिहिलेलं पहा न्यूक्लियस. हा जो न्यूक्लियस आहे तो इथे दिसत नाही. सेकंड हा मायटोकॉन्ड्रिया, हे छोटा दाखवलेला आहे. हा मायटोकॉन्ड्रिया इथे दिसत नाहीयेत. म्हणजे बरेचसे जे पार्ट आहेत युकॅरियोटिक सेल मधले ते याच्यात दिसत नाही. आणि मेन पार्ट आहे न्यूक्लियस, तो प्रोकॅरियोटिक सेल मध्ये दिसत नाही. समजलाय. तर प्रोकॅरियोटिक सेल हा जनरली फक्त बॅक्टेरियामध्ये असतो आणि युकॅरियोटिक सेल हा जवळजवळ सगळ्याच लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये असतो. दिस इज द फर्स्ट कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल. सेकंड, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम
ऑर्गॅनिझम मध्ये जी कॉम्प्लेक्सिटी आहे ती. त्याच्यामध्ये आहे युनिसेल्युलर ॲनिमल्स अँड मल्टीसेल्युलर ॲनिमल. आता युनिसेल्युलर, युनि म्हणजेच वन आणि सेल म्हणजे ज्या ॲनिमलमध्ये एकच सेल आहे त्याला आपण म्हणतो युनिसेल्युलर, आणि मल्टीसेल्युलर म्हणजे मेनी सेल असलेला. गिव्ह मी एक्झाम्पल सांगा बरं. युनिसेल्युलर जे आहे अमिबा, पॅरामेशियम, युग्लेना. ओके. आणि मल्टीसेल्युलर आपल्यापासून सुरुवात करू. ह्युमन्स, बिग ॲनिमल्स कोणतेही घ्या, कॅट, डॉग, मंकी, इलिफंट, ते सगळे काय आहेत मल्टीसेल्युलर. नेक्स्ट मोड ऑफ न्यूट्रिशन. थर्ड पॉइंट आहे मोड ऑफ न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हणजे काय खातात, त्यांना एनर्जी भेटते. न्यूट्रिशन म्हणजे बॉडीला एनर्जी भेटणं, बॉडीचं डेव्हलपमेंट होणं, त्याला म्हणतात न्यूट्रिशन. मग न्यूट्रिशन मध्ये पहिलं आहे प्लांट्स. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे प्लांट्स आर ऑटोट्रॉफिक. व्हॉट इज मीन बाय ऑटोट्रॉफिक? स्वयंपोषी म्हणजे दे कॅन मेक देअर ओन फूड इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट, कार्बन डायऑक्साइड, water and chlorophyll. This process is called as photosynthesis. म्हणजे प्लॅन्ट काय करतात? फोटोसिंथेसिस करतात, आणि या फोटोसिंथेसिसच्या साहाय्याने ते स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतात. त्याला आपण म्हणतो फोटोसिंथेसिस. ओके. आणि त्याला म्हणतो ऑटोट्रॉफिक. ऑटो म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. सेकंड आहे फंगी. फंगी इज सॅप्रोफायटिक. सॅप्रोफाइट म्हणजेच काय? which depends on other living organism or dead organism. इथे म्हटलेलं आहे absorption from dead organism. आता फंगी म्हणजे काय? तर बुरशी. फंगी म्हणजे बुरशी. आता बुरशी कुठे येते? शिळ्या पावावर, चपातीवर, भाकरीवर किंवा ओल्या भिंतींवर, ते आपल्याला तिथे बुरशी दिसून येते. मग ही बुरशी जनरली डेड ऑर्गॅनिझमवर डेव्हलप होत असते, आणि म्हणून त्याला म्हणतात सॅप्रोफाइट किंवा सॅप्रोफाइट. अँड थर्ड आपण येतो ॲनिमल्स. ॲनिमल्स आर हेट्रोट्रॉपिक अँड इंजेस्टिव्ह. हेट्रोट्रॉपिक मीन्स व्हॉट? हेट्रोट्रॉपिक परजीवी, दुसऱ्यावर अवलंबून असणार. ऑल अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम डिपेंड्स ऑन अनदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर द कन्झम्पशन ऑफ फूड. दुसऱ्यावर म्हणजे आपण हरिण घेतलं तर प्लॅन्टवर डिपेंड आहे, त्या हरणावर टायगर डिपेंड आहे. या पद्धतीने ही फूड चेन चालू असते. मग याला म्हणतो आपण हेट्रोट्रॉपिक. अँड इंजेस्टिव्ह. इंजेस्टिव्ह म्हणजे डासासारखे, जे दुसऱ्याच्या बॉडीमधले जे न्यूट्रिशनल आहे ते सक करतात. डास आपल्या बॉडीवर चावतो, त्याच्यातून इंजेस्ट म्हणजे ओढून घेतो, शोषून घेतो, लाईक दॅट. फोर्थ आहे लाईफस्टाईल. आता लाईफस्टाईल म्हणजे कशा पद्धतीने ते जीवन व्यतीत करतात त्यानुसार. प्लांट्स आर प्रोड्युसर्स. सगळ्यांना माहिती आहे प्लांट आर प्रोड्युसर. प्रोड्युसर म्हणजे निर्माण करणार. प्लांट जे आहेत ते निर्माण करतात, तयार करतात. काय करतात? फूड मटेरियल, ज्याच्यापासून आपल्यालाही भेटतं आणि अदर लिव्हिंगला पण भेटतं. ॲनिमल्स आर कन्झ्युमर्स. आपण का आहोत? कन्झ्युमर. कन्झ्युमर म्हणजे ग्राहक, आपण घेतो, ग्रहण करतो. प्लांट्स म्हणजे आता फूड खातोय, बनाना, ॲपल और अदर व्हेजिटेबल्स वी आर टेकिंग ॲज अ फूड, सो इट इज अ कन्झ्युमर. नेक्स्ट फंगी. फंगीज आर डिकम्पोजर. आत्ताच आपण पाहिलं की फंगी जे आहे, बुरशी जे आहे, ते डेड ऑर्गॅनिझमवर डेव्हलप होत असते. म्हणजे डेड ऑर्गॅनिझमवर डेव्हलप होतात, मग ते डिकम्पोज करतात म्हणजे विघटन करतात. दे आर मोस्ट इम्पॉर्टंट. यांचं सुद्धा संपूर्ण वर्ल्डमध्ये, जगामध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे, कारण जे डेड ऑर्गॅनिझम आहे त्यांना नष्ट करण्याचं, त्यांचं विघटन करण्याचं काम हे करत असतात. अँड लास्ट वन फायलोजेनेटिक रिलेशनशिप. फायलोजेनेटिक म्हणजे इंटरडिपेंडंट. कसे? तर वरती एक नंबर पाहिलं तसाच प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक, युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर. ओके. बेस्ड ऑन दॅट Whitaker classify living organism into 5 kingdom. 5 किंगडम. आपण वरती पाहिलं ना की हेरिची म्हणजे श्रेणी कशा पद्धतीने आहे? किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, त्याच्यानंतर जीनस, स्पीसीज, या पद्धतीने 7 श्रेणीत किंवा 7 क्लासमध्ये डिवाइड केलेला आहे. मग इथे 5 किंगडम्स आहेत. फर्स्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ट्री डायग्राम म्हणतात याला, आणि ही ट्री डायग्राम जी आहे ती तुम्ही सुद्धा ड्रॉ करा, महत्वाचं आहे. फक्त त्याच्या खाली शॉर्टमध्ये पॉइंट्स टाकत चला, तुम्हाला लिहिण्यासाठी सोपं. सो फर्स्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम सगळे
लिव्हिंग ऑर्गॅनिझम फर्स्ट डिवाइड ऑन बेस्ड ऑन सेलवर डिवाइड करतात. एक आहे प्रोकॅरियोटिक ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस दिसत नाही आणि युकॅरियोटिक म्हणजे त्यांच्यामध्ये सेल दिसतो. प्रोकॅरियोट्स आर डिवाइडेड इनटू ओनली वन टाइप युनिसेल्युलर. प्रोकॅरियोटिक मध्ये फक्त युनिसेल्युलर. बॅक्टेरिया काय आहेत युनिसेल्युलर म्हणजे त्यांच्यामध्ये एकच सेल आहे आणि त्यांचं किंगडम आहे मोनेरा. त्या किंगडमला नाव आहे फर्स्ट किंगडम मोनेरा. ओके बॅक्टेरियामध्ये येतात. नेक्स्ट युकॅरियोटिक अगेन डिवायडेड इंटू टू म्हणजे दोन सेलमध्ये येतात युनिसेल्युलर सुद्धा आणि मल्टीसेल्युलर सुद्धा. युनिसेल्युलर आहे किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टा युनिसेल्युलर म्हणजे जे अमिबा पॅरामेशियम हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम येतात ते यांच्यामध्ये येतात. मल्टीसेल्युलर डिवायडेड इंटू थ्री किंगडम. फर्स्ट म्हणजे थर्ड किंगडम आहे फंगी बुरशी. बुरशीचं काय आहे तर त्यांना सेल वॉल असते. सेल वॉल प्रेझेंट. सेल वॉल म्हणजे आपण सेवन्थला सेल स्ट्रक्चर पाहिलेलं आहे प्लांट आणि ॲनिमलमध्ये. तर हे प्लांटच्या याच्यात येतं त्याच्यामुळे प्लांटला सेल वॉल असते म्हणून यांना सेल वॉल आहे. बट ऑर्गॅनिझम कॅन्ट परफॉर्म फोटोसिंथेसिस. जर यांना सेल वॉल आहे पण हे प्लांट नाही आहे प्लांटमध्ये येत नाही म्हणून हे काय फोटोसिंथेसिस करत नाही. जर ते फोटोसिंथेसिस केलं असतं तर ते ऑटोट्रॉपिक झाले असते परंतु ते फोटोसिंथेसिस करत नाही. दे आर डिपेंड ऑन डेड ऑर्गॅनिझम म्हणून त्यांना आपण म्हणतो हेट्रोटॉपिक. किंगडम फोर्थ प्लांटी. प्लांटी म्हणजे प्लांट्स ऑल प्लांट्स. यांच्यामध्ये सेल वॉल आहे सेल वॉल प्रेझेंट अँड ऑर्गॅनिझम कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस. आता हे प्लांट्स आहेत म्हटल्यानंतर हे फोटोसिंथेसिस करतात. अँड लास्ट वन फिफ्थ किंगडम ॲनिमिलिया. यांच्यामध्ये सेल वॉल नाही नो सेल वॉल आणि हे हेट्रोटॉपिक आहे. सेल वॉल नाही हेट्रोटॉपिक आहे लाईक अस आपण त्यांच्यामध्ये येत असतो. ठीक आहे. हे व्यवस्थित नोट्स तयार करा ट्री डायग्राम ड्रॉ करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जे किंगडम आहेत 3 किंगडम आहेत जे आपल्याला स्टडी करायचे मोनेरा प्रोटिस्टा फंगी या 3 किंगडमचे कॅरेक्टरिस्टिक आणि त्यांच्या एक्झाम्पल्स ते आपण पाहणार आहोत. त्यामुळे याचे व्यवस्थित नोट्स तयार करा. ओके.